शेड असतंय एक कोटीचा बंगला बांधा नाही 10 कोटीचा बांधा. वर्गा काय म्हणणार नाही बांधणे एवढं मिळवलंय म्हणजे बेडरूम मध्ये किंवा हॉल मध्ये एक बाजा पुतळा बांधूया किंवा बाला तिथे ठेवूया. नाही नाही माझं घर म्हणून नाही नाही माझं घर गावावर. एकदा मिळलं की आपलं नाव बी संपलं बॉडी कुठवर आली आवरा पाहुणे जायचं लांब जायचं आणि भाऊकीने नाट करायचं. भाऊकीने भुका लागलेली असते भुका लागली. तेव्हा म्हणणार एवढं जातोय ढकलतोय. होय होय म्हणून काय म्हणलंय पण कसं आहे माहितीये का किती जरी तुम्ही मिळवलं तरी तर त्यासाठी फक्त त्याला तारायसाठी तुम्हाला घरदार बंगला पैसा चालणार नाही माणुसकी पाहिजे आणि सदैव मुखात देवाचं नामस्मरण म्हणून गे 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 हरी नाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला रडतोस ठाई ठाई कशासाठी तर ह्या मायाजाळासाठी या संसारापायी आतापर्यंत किती राजे रजवाडे होऊन गेले पण त्यांच्यातनं संसार काय पूर्ण झाला नाही. कारण किती जरी पैसे तुमच्या घरात आलं तरी बघा होय, आज कशाला मिळेल कशाला लागत आज आलं ना उद्या नाही. उद्या नाही की म्हणून म्हणून पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी रावण मिळाला लंका झाली तशी जपली गती. रावणासारखं राज्य मला सोन्याची लंका होती सोन्याची तिची तिकडून ती काय असं 1 तोळा 2 तोळा भार नव्हता कितीतरी भार होते. कितीतरी भार नव्हतं किलो टनानं होतं सोनं त्याच्याविषयी होतं ना रावण असा 80,000 बायका होत्या आणि 1 लाख पोरं होती 1.25 लाख नातू होत 1.5 लाख पंतू होत. रावण जरी एकटा उभा राहिला असता मतदारसंघात वार्ड वार्ड नव्हतं असा लीड न एकटा असा पैसे वाटायची गरज नव्हती. पण अशी सुद्धा एवढी गत असून फक्त मेला फक्त गर्वानं मेला. गर्व झाला माझ्याशिवाय कोण नाही असं म्हणणारे कितीतरी गेली कितीतरी भले भले गेली गेली आले तसं गेलं. आणि सगळं काय कशामुळे घडतंय माहितीये का भाव येसुदेव सारखा खायला नाही पाहिजे तर घडतंय पैशासाठी पहिली 10 एकर होती परत एकाला दोघाला चौघा आली. पहिले आई मला काय वाटायचं मला 4-5 पोरं असायची कारण भावकीत जरी कोण नाही आलं तर 4 पोरांनी भूमीत एकट्या चौघांनी खंदा दिला तरी सुद्धा भावकीत नको कारण पहिले जरा
होय, बँड परत ती बँड लागत बँड होती लागत तुमच्याकडे. होय होय लागत होती. पण ती झालं काय, एकाला दोघं तिघाला चौघ झाल्यावर राणा आली कमी हो. राणा आली कमी मग ते राणा गुंट्यावर आली, सरीवर आली. आणि सरीवर आल्यावर ना मग काय झालं, ऊस लावताना बाकी सगळ्या सरीत मध्ये आणि ह्याच्याकडे आले, ह्या कडेला दावायचं काय, तिने पोखरा चालू करायची, पोखराय चालू करायचं. ह्याच्या बायकोनं काय करायचं, त्याच्यावर पावटा गुंड्यावर, गुंड्यावर ठोकायचा. गुंड्यावर ठोकायचा. म्हणजे पावटा हा तिकडे निघाला की भावाभावात काय भाऊ नव्हतं. काय म्हणतो, असू दे हो, काय त्यानं खाल्लं काय, मी खाल्लं काय. पण हिची बायको एकदा रानात जाऊन आली, की मगच म्हणा संध्याकाळ जेवणासाठी पुढे आपण तुला दिसतंय का, अंदाज आलायस काय जेवणावर, रानात रानात रोज जातो बघायचं का रोज जातो रोज जातोय म्हणल्यावर याचं मग टपुर फिरतय. फिरतय. बायकोनं चार्जिंग केल्यावर घडी काय मग काय काय कर पावटा मग आला भावावर काठी टाकायला चालू केलं की मग कचेरी आली, कोर्ट आलं. आणि मग काय मग वकील आहेच, तिकडं बी हाणायचं. इखंड बी हाणन तिखंड बी का, तिकडं बी हाणणार. तो सगळा मायाजा होय शेवट येऊन थांबतो फक्त पैशासाठी. पैशासाठी कारण किती जरी कोण कोणाचं म्हणलं तर पैशा पुढं, काही चालत नाही. कारण माणसं म्हणते तरी पाहुण्याला पैसे होय होय देऊनी, जीव नाही. कारण एकदा दिलं की परत वाईटपणा. वाईटपणाला जाईल. आणि ही सगळं घडतंय, सारं घडतंय पैशासाठी, घडतंय पैशासाठी.